म्हणून तिथे एक नदी होती. नदीचं नाव आहे शरयू नावाची नदी. कोणती नदी? शरयू. शरयू नावाची नदी. आणि शरयू नावाची नदी वाहायची विसरली. का विसरली? तर पाठीमागून येणारं पाणी पुढं जाण्याकरता तिथलं पाणी कुठं गेलं पाहिजे? पुढं पुढं गेलं पाहिजे. पण अयोध्येच्या वेशीत जेवढं पाणी होतं ते पाणीच पुढं जात नव्हतं. का? तर माझे राम आज आलेत. एवढंच नाही, नदी वाहायची विसरली, गायी चारा विसरल्या आणि डोक्यावर सूर्य आला होता. आत्तापर्यंत एकाची मजल झाली नाही सूर्याची गती थांबवायची. पण ज्या वेळेस राम जन्माला आले त्यावेळेला डोक्यावर आलेला सूर्य सुद्धा किती वेळ थांबला? महाराजांनी त्याचं वर्णन केलं. पळभरी, पळभर सूर्य थांबला. आणि मग चला चला राम पाहायला चला, राम पाहायला चला. एक 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 जण निघाले महाराज. आता बघा ना किती कौतुक आहे. जे रामाची भक्ती करणारे होते ना, भगवे कपडे घालून बसलेले संन्यासी, नाथ महाराजांनी रामायणात गोड वर्णन केलं, ते संन्यासी असे चोपू लागले. कमून? आता हे बाया बाबड्या पळू लागल्या. चला बाई राम आले, राम जन्माला आले, कौशल्येला मुलगा झाला, कौशल्येला मुलगा झाला. जे संन्यासी होते ते संन्याशाला रूप पाहायचं होतं, पण त्यांनी मनात काय धरला? विटाळ विटाळ धरला. इथं खूप यायलेत, कसेही लोक यायलेत, यांचा आम्हाला काय होईन? स्पर्श होईन, विटाळ होईन. अरे जिथे राम आहे तिथे काय? कसला विटाळ आहे? विटाळ नाही तिथे. राम आहे तिथे विटाळ नाही, देव आहे तिथे विटाळ नाही. आणि म्हणून चोपू लागले. तेवढ्यात काही वेश्या होत्या. त्या वेश्यांना बातमी कळाली की कोण आलेत? कोण? राम. राम आलेत. त्या वेश्या गल्लीतून पळत सुटल्या. कोणाला पाहण्याकरता? रामाला. रामाला पाहण्याकरता पळता पळता एका स्त्रीचा पदर संन्याशाच्या अंगाला लागला. आणि संन्याशी राम पाहायला गेलेले राम न पाहता स्नान करायला परत आले. आणि ही माता गेली ती थेट तिने राम पाहिले. आता मला सांगा उद्धार कोणाचा झाला असेल? झोपले नाही ना तुम्ही? कोणाचा झाला असेल? कोणाचा? वेश्येचा. वेश्येचा उद्धार झाला. संन्याशी अजून तिथे आहेत आणि वेश्येने राम पाहिले. अरे रूप पाहिल्यानंतर महाराज म्हणतात माझ्या देवाचं रूप एवढं सुंदर आहे की तुम्ही कोटी ब्रह्महत्या केलेल्या असतील तरी सुद्धा जर माझ्या देवाचं रूप पाहिलं तर त्या सुद्धा काय होतील? कोटी ब्रह्महत्या मूक पाहता जाते. देवा अहो तुमचं रूप पाहिल्यानंतर एका जन्मातलं नाही, अनंत जन्मातलं दुःख सुद्धा काय होतं? संपत संपत देवा. म्हणून काय वर्णन करावं? तुकोबाराय उभे राहिले. म्हणून देवा आमची आवड बदलत नाही. आम्हाला आवडतो तो तू आवडतो. पहिलाही आवडत होता, आताही आवडतोस, पुढे तूच आवडशील. म्हणून प्रार्थना करतो देवा या डोळ्यांनी तुला सोडून दुसरं काही पाहू नये. म्हणून सदा तू असाच उभा राहा. अभंगाचं प्रथम चरण. सदा माझे डोळे झळतो